Zee 24 तास एक पाऊल पुढे. नवीन याच्याकडे आपलं लक्ष वेधायचं आहे. 2005 साली महाराष्ट्राने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण हा एक कायदा पारित केला. त्याच्या आधारे एक प्राधिकरण स्थापन झालं. त्या कायद्याने या प्राधिकरणावरती अनुशेषग्रस्त जो भाग आहे आपला, ते जे विभाग आहेत त्यांचा अनुशेष दूर करण्याची विशेष जबाबदारी सोपवलेली आहे 2005 सालापासून. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्या मजनेप्राने या बाबतीमध्ये काय काम केलं याचा थोडासा तपास केला पाहिजे, संशोधन केलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या कायद्यानुसार एक राज्य जल आराखडा तयार करणं अपेक्षित आहे आणि त्या राज्य जल आराखड्यानुसार परवानग्या देणं आवश्यक आहे. तर तो राज्य जल आराखडा 7 वर्ष झाले तरी झालेला नाहीये, ही दुर्दैवाची बाब आहे. मराठवाड्यातलेच नव्हे, महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प याचं कुठेतरी सुनिश्चित व्यवस्था असली पाहिजे, चौकट असली पाहिजे, काहीतरी संदर्भासाठी उपलब्ध असलं पाहिजे. पुरंदरे सर, परत आपण या मुद्द्यावरती येऊयात. आपण काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन आपल्या सोबत आहेत. महाजन साहेब, एकूणच आपण पाहतोय की सरकारकडून व्यवस्थितपणे लक्ष दिलं गेलं नाही. जो अनुशेष भरून काढायचा होता त्या संदर्भामध्ये असेल किंवा एकूणच श्वेतपत्रिकेमध्ये सुद्धा एक शिफारस जी आली आहे त्यामुळे मराठवाडा कोरडाच राहील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. काय बाजू मांडाल आपण? नाही, अशी शंका घेण्याचं काही कारण नाही. त्याचं कारण असं की श्वेतपत्रिकेमध्ये हा जो भाग आलेला आहे तो राज्य नियोजन मंडळानं 2007 ते 2012 या काळासाठी जी 11वी पंचवार्षिक योजना तयार केली त्याच्यामध्ये सिंचनाबद्दलचे जे प्राधान्यक्रम सांगितलेले आहेत त्याच्यावरून आलेला आहे. त्यामध्ये प्राधान्यक्रम जो सांगितला आहे तो असा आहे की प्रदीर्घ काळ रेंगाळत असलेले आणि अंतिम टप्प्यात असलेले प्रकल्प प्रथम पूर्ण करावेत. नंतर दुसरी प्रायोरिटी आहे 50% जास्त खर्च झालेले प्रकल्प त्यानंतर पूर्ण करावेत. आणि तिसरी प्रायोरिटी आहे अनुशेष निर्मूलनासाठी आवश्यक असलेले प्रकल्प पूर्ण करावेत. या 3 प्रायोरिटीज एकत्रितपणे जर लक्षात घेतल्या तर या तिन्ही कॅटेगरीजतले प्रकल्प मराठवाड्यातही असू शकतात, विदर्भातही असू शकतात. त्यामुळं या प्राधान्यक्रमामुळं कुण्या एका विभागावर अन्याय झालाय असं म्हणण्यापेक्षा आपल्या राज्याकडे असलेली जी साधन सामग्री आहे, दरवर्षी साधारण 6 ते 7 हजार कोटी रुपये सिंचनासाठी उपलब्ध होतात. तेवढ्या पैशामध्ये लगेच ज्याचा फायदा घेता येईल असे प्रकल्प कोणते पूर्ण करता येतील हे लक्षात घेऊन जर केलं तर पाण्याचं नियोजन व्यवस्थित होऊ शकेल. अन्यथा सगळ्यांना थोडा थोडा नैवेद्य दाखवायचा आणि सर्व देवांना प्रसन्न करायचा प्रयत्न करायचा, या पारंपरिक पद्धतीनं काहीही साध्य होणार नाही. राज्याची साधन सामग्रीही नीट वापरली जाणार नाही आणि आवश्यक तिथं पाणीही उपलब्ध होणार नाही. नक्कीच. माझं साहेब, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही सांगताय की आता हे जे सगळी शासनाने उपाययोजना श्वेतपत्रिकेमध्ये दाखवलेली आहे याचं नियोजन आयोगाने पूर्वीच सरकारला सगळा रिपोर्ट दिला होता. सरकारला आता उपरती झाली, एवढा उशिरा हे सगळं समोर आल्यानंतर याच्या पूर्वी सरकारने या संदर्भात पावलं का उचलली नाहीत? नाही, हा प्रश्न आज गैरलागू आहे. त्याचं कारण असं की आज संबंधित विभागानं तयार केलेली 900 पानाची श्वेतपत्रिका मंत्रिमंडळाच्या सदस्यांना देण्यात आलेली आहे. ती वाचून तिचं ॲसिम्युलेशन करून त्यावर निर्णय घ्यायला काही वेळ लागेल. मधल्या काळात ती वेबसाईटवर टाकण्यात आलेली आहे, विधिमंडळातही चर्चेला उपलब्ध होईल. तेव्हा या सर्वांच्याकडनं जो काही फीडबॅक येईल आणि जी काही चर्चा होईल त्याप्रमाणे उपाययोजना सरकार करेल. नाही, पण महाजन साहेब, तुम्ही कार्याध्यक्ष असताना नियोजन आयोगाचे तुम्ही या सगळ्या शिफारशी सरकारला केल्या होत्या. 25% पेक्षा कमी काम झालेला प्रकल्प मागे ठेवा, नंतर 50%, हे जे सगळे जी तुम्ही आकडेवारी सरकारला पूर्वीच दिली होती, सरकारने याच्यावर अंमलबजावणी केली नाही. नियोजन आयोगाने एवढ्या चांगल्या शिफारशी देऊनही आतापर्यंत त्याच्या संदर्भात सरकारने कोणतीही पावलं उचलली नाहीत. आता सरकारने या संदर्भात शिफारशी करण्याची कारणं काय, किंवा सरकारने उशिरा हे शांतपण सरकारला? त्याचंही कारण या श्वेतपत्रिकेत देण्यात आलेलं आहे असं मी ऐकतो. मी स्वतः काही ती श्वेतपत्रिका वाचली नाही, पण सुचवलेलं असं आहे की कुणीतरी शिफारस केली आणि राजकीय पॉलिटिकल एक्सपिडियन्सीच्या कारणाखातर एवढे सगळे प्रोजेक्ट हाती गेले असा एक उल्लेख त्या श्वेतपत्रिकेत आहे असं मी ऐकतो. असं असेल तर या दिरंगाईचा उलगडा होतो. ठीक. दिवाकर रावते सुद्धा आपल्या संपर्कात आहेत, शिवसेनेचे नेते. आपण रावते साहेबांकडे जाऊयात. रावते साहेब, तुम्ही सगळी चर्चा ऐकताय. एकूणच
श्वेतपत्रिकेमध्ये काही शिफारसी केल्या गेल्या आहेत आणि त्या शिफारसींमुळे मराठवाड्यातले काही प्रकल्प आता जे 25% कमी काम झालंय ते अपूर्णावस्थेतच राहतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र एकूणच आता रत्नाकर महाजन जसं म्हणतात की फक्त मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल कुठलाही प्रकल्प असेल तो अपूर्ण जर 25% कमी काम झालेलं असेल तर तो अपूर्णच राहील अशी शक्यता आहे. काय एकूण या प्रकरणाकडे आपण कसं पाहता? रत्नाकर महाजन यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी असलेली सत्य परिस्थिती सांगितली आणि सिंचनाचं महाराष्ट्रामध्ये कसं वाटोळं करून ठेवलं या सरकारमधल्या संबंधित लोकांनी ते त्यांनी सांगितलं. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर काँग्रेसच्या वतीने मांडणारी भूमिका ही प्रामाणिक आहे आणि येथे प्रकल्प पूर्ण करण्याऐवजी उपलब्ध पैसा सगळीकडे तीर्थासारखा वाटून दळणा एक भारावर चिन्ह कशा निर्माण केल्या ही श्वेतपत्रिका आहे. मला हे सांगताना दुःख होतंय की 371 कलमानुसार अनुशेषग्रस्त भाग मराठवाडा आणि विदर्भाला समन्वयित तत्वाने पाणी मिळालं पाहिजे. त्याकरता गेल्या 1995 पासून सुरुवात झाली पण त्याला योग्य मार्ग न्याय मिळाला नाही आणि म्हणून मगाची जे विधेयक आलेलं आहे 2005 साली प्राधिकरणाच्या संदर्भातलं ते पारित झालं सभागृहामध्ये. त्या संदर्भामध्ये सर्व आमदारांच्या समितीने सुद्धा हे सर्व त्या समितीवर मी होतो. विधेयक पारित झाल्यानंतर त्या प्राधिकरणाला कार्यान्वित करण्यासंदर्भात सरकारची जबाबदारी आहे ती पार पाडली गेली नाही हे त्यातलं दुःख आहे ते मगाचपासून आपण ऐकतो. रावते साहेब एक गोष्ट इथे काही समन्वय तत्वाने आम्हाला पाणी मिळालं पाहिजे हा जो मुद्दा आहे तो बाजूला पडला. त्याच्याही पलीकडे जाऊन मराठवाड्याला गोदावरी खोऱ्यातला 197 पैकी 100 TMC पाणी मिळालं पाहिजे. 97 वरती नाशिक आणि नगर करता असावं पण दुर्दैव असं आहे या राज्यकर्त्यांनी वरच्या एकंदरीत 197 TMC पाणी भरेल एवढे प्रकल्प पूर्ण करून मराठवाडा कोरडा ठेवण्याची व्यवस्था निर्माण केली. त्याच्या पुढे जाऊन गेल्या 15-20 दिवसापूर्वी आणखीन एका 3 TMC पाण्याच्या धरणाच्या भूमिपूजन अजितदादांनी करून आणखीन मराठवाड्याच्या जखमीवर मीठ कसं चोळटायची व्यवस्था केली. हातगावपणा करून मगर आणि नाशिकमध्ये मराठवाडा कोरडा काढण्याचं जे रावते साहेब एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकल्प सुरू केले पैसे नसतानाही प्रकल्प सुरू केले याच्यात अनेक राजकारण्यांनी आग्रह केला त्याच्यात सर्वपक्षीय राजकारणी होते असं समोर आलेलं आहे. श्वेतपत्रिकेत सुद्धा हा मुद्दा आहे की अनेक ठिकाणी राजकारण्यांच्या आग्रहामुळे हे प्रकल्प सुरू करण्यात आले. शिवसेना असो भाजप असो या आमदारांनी सुद्धा आग्रह करून आपापल्या मतदारसंघात प्रकल्प सुरू करून घेतले आणि त्याचा मागणी करणार ना आमदार मागणी करणार पण आपल्याला काय देता येते आणि काय करता येते शेवटी अख्ख्या महाराष्ट्राच्या सिंचनाचा विषय त्या खात्याने अवलंबाचा असतो. आमदार खासदारांना खुश करण्याकरता राज्य नसते चालवायचं. राज्य चालवत असताना प्रत्येक भागामध्ये त्या भागाच्या गरजेप्रमाणे आणि आता घटनेप्रमाणे विदर्भ मराठवाड्याचा जो अधिकार आहे समन्वय तत्वाचा तो मिळाला पाहिजे विषय आहे. महाजन साहेब याचं उत्तर देतील कदाचित. एक थेंबही दिलेलं नाही आतापर्यंत. महाजन साहेब आमदारांना खुश करण्यासाठी अग्रीमेंट झालं तरी एक थेंब दिलेलं नाही आतापर्यंत. त्याला कोण सांगणार कोण का मराठवाड्याच्या राजकीय इच्छा शक्तीने मागणी केली काय चूक झालं का? नक्कीच. रावते साहेब आपण या प्रश्नावरती पुन्हा येऊयात. डॉक्टर रत्नाकर महाजन सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं कदाचित या प्रश्नाचं उत्तर ते देतील अशी अपेक्षा करूयात. ते उत्तर घेण्याचा प्रयत्न करूयात. एक छोटीशी विश्रांती इथे घेणार आहोत. पाहत राहा रोखोक. झी 24 तास एक पाऊल पुढे.